मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण भेंडीची भाजी करतच असतो आणि मिरचीचा ठेचा करतच असतो. आज आपण छानपैकी भेंडीचा ठेचा करूया. त्याच भेंडीच्या भाजीचं खाऊन कंटाळा आला असेल तर हा तोंडी लावण्यासाठी चपाती भाजी म्हणून पण खाऊ शकता, थोडंसं तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता. असं झटपट होणाऱ्या भेंडीचा ठेचा आहे. तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट होणाऱ्या भेंडीचा ठेचा आज आपण करूया. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आपण ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो घेतले, तिखट घेतले, हळद घेतले, शेंगदाणे घेतले, भाजलेले शेंगदाणे आणि मीठ आहे, मोहरी, जिरं. आता आपण तेल तापत ठेवले. आपण त्याच्यात आता तेल तापलं की आपण भेंडी टाकूया. ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली, ही टाकूया. मग आपण भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली, ही तेलात परतून घेऊया. तेलात परतून घ्यायची. आता आपण त्याच्यात हे टोमॅटो पण टाकूया. लसूण टाकूया आणि लसूण मिरच्या टाकायला लसूण टाकूया. आता लसूण हिरवी मिरची टाकलं तर परत घालून घेऊ आपण. एकदम छान लागतात भेंडीचा ठेचा. मिरचीच्या ठेचापेक्षा पण एकदम चमचा असा हा ठेचा होतो. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. तर बघूया आपण टोमॅटो अजून आपले हे व्हायचे. आपण परत 5 मिनटं ठेवूया. आपण झाकण काढूया. आता आपण शेंगदाणे भाजलेले आपण त्यातून थोडे परतून घेऊया. आता बघा आपण हे सगळं तेला परतून घेतलं. आता आपण हे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात हे करू शकता, नाही तर मिक्सरच्या बाद ओबडधोड वाटायचं त्याला. आपण याच्या तेलात परतून घेतलं होतं ते सगळं शेंगदाणे, टोमॅटो आणि लसूण, हिरवी मिरची. त्यात आपण मिक्सरमध्ये ओबडधोड वाढू, नाही ते टोमॅटो पण टाकूया. हे ओबडधोड खलबत्त्यात असेल तर अजून छान होईल. ओबडधोड वाटून घेऊया आपण. असं पण ओबडधोड वाटून घेतलं आहे. खलबत्त्यात फुटून घेतलं तर अजून टेस्टी होते. आता आपण त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकूया. आता आपण हे वाटलं होतं, हे वाटून घेतलं होतं आणि भेंडीचं सगळं ते आपण तेलात वाटलेलं टाकून घेऊ. आता आपण याच्यात तिखट मीठ टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता छान हलवून घेऊ आपण, परतून घेऊ. एकदम छान ठेचा लागतो हा. त्याच प्रकारच्या आपण मिरचीचा ठेचा करतो. हा एकदम भेंडीचा ठेचा आहे. एकदम मस्त छान भाकरीसोबत, चपातीसोबत एकदम छान लागतो. परतून घेऊया आणि मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया. या पद्धतीचा हा भेंडीचा ठेचा आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने तुम्ही करून दिला तर तेच प्रकार खाऊन कंटाळा येतो. हा वेगळा प्रकार आहे. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीवर. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.